धनु राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 1 ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 2 ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 5 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 17 ऑगस्ट या दिवशी सूर्य ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 22 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. मग या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान धनु राशी आणि धनु लग्न. धनु लग्नाचे स्वामी गुरु ग्रह हे अष्टम स्थानामध्ये म्हणजेच कर्क राशीमध्ये विराजमान आहे आणि ते आपल्या उच्चतम ग्रहाच्या राशीत आहे. अष्टमातला गुरु हा माणसाला कमी कष्टामध्ये धन देतो. त्याचबरोबर कोर्टाचे केसेसचे काही मॅटर चालू असतील तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने प्राप्त होण्याची संभावना या महिन्यामध्ये दाखवते. याचबरोबर स्त्रीधन, आपल्या सासऱ्यांकडनं धन मिळणं किंवा आपल्या आईच्या नातलगांकडनं धन प्राप्ती होणं म्हणजेच काय तर आपल्याला अचानक अनासय धन प्राप्तीचे योग या महिन्यामध्ये धनु राशीच्या जातकांना दाखवतात. परंतु या स्थानातला गुरु ग्रह हा अग्निमांद्य देतो. म्हणजेच काय, जेवताना हे लोकांनी जर घाई केली तर यांना पोटाचे विकार संभवतात, मेदवृद्धी होते आणि मूळव्याधी सारख्या विकारांनाही यांना त्रस्त व्हावं लागतं. तुम्ही म्हणाल गुरुजी मंगळ असेल तर ही गोष्ट ठीक आहे, गुरुग्रह तर सात्विक आहे, राजस आहे, त्याच्याने कसे या गोष्टी होतात. तर गुरु या ग्रहाकडे लठ्ठपणा हा विशेष प्रमाणात असतो. म्हणून या लोकांनी खाण्यापिण्याकडे लक्ष आपण दिलं पाहिजे आणि खाण्यामध्ये विशिष्ट अंतर ठेवलं पाहिजे. जुने लोक आपले सांगायचे एक घास 32 वेळा चावून खा, 32 वेळा निदान नाही तर व्यवस्थित शांततेत जेवण करा, हेही ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत आहे. द्वितीय स्थान या स्थानाचा स्वामी शनी ग्रह म्हणजेच मारक स्थानाचा स्वामी ग्रह हा सुखस्थानामध्ये जातोय. तसं पाहायला गेलं तर शनी महाराज 1, 5, 8 आणि 12 या राशींमध्ये चतुर्थात शक्यतो चांगले फळं देताना आढळत नाही. परंतु शनी महाराज वैयक्तिक या स्थानामध्ये जर आले, जुने जे सांस्थानिक लोक असायचे ज्यांच्याकडं वडिलोपार्जित प्रॉपर्टी इस्टेट असायची त्यांच्या पत्रिकेमध्ये हा योग असायचा. मग धनु राशीच्या जातकांसाठी शनी महाराज इथे आले म्हणजे काय, आपली वडिलोपार्जित संपत्ती प्रॉपर्टी मिळण्याचा योग तर आहेच, परंतु ती दीर्घकाळ टिकणारी, सगळ्या सुखांचा उपभोग देणारी, त्याचबरोबर जीवनामध्ये आपण स्वतः नवीन काहीतरी खरेदी करू शकतो याची जाणीव सुद्धा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. शनी महाराजांकडे चिकाटी आहे, शनी महाराजांकडे ध्येय आहे, शनी महाराजांकडे उपासना आहे आणि धैर्य आहे. आणि याच पद्धतीनं जर तुम्ही धनु राशीचे जातक या महिन्यात चालले तर आर्थिकतेची समस्या तुम्हाला भेडसावू शकत नाही. कुटुंबामध्ये सुखाचं वातावरण या निमित्तानं तयार राहील. तृतीयाचा म्हणजे उपचयाचाही स्वामी शनी ग्रहच आहे. मग या जातकांनी स्पर्धा परीक्षा असेल, या जातकांनी एखादा व्यवसाय असेल तो निश्चित करावा, मार्ग सापडत जातील. चतुर्थ स्थान या स्थानाला सुखस्थान म्हटलंय. लग्नेशही तो आहे, चतुर्थेशही तो आहे आणि स्वामी गुरु ग्रह विपरीत राजयोगासारख्या फल देण्याच्या अष्टमामध्ये कर्क या आपल्या उच्चतम राशीमध्ये विराजमान असल्या कारणानं घर, वाहन, वास्तुयोग, वाहन योग दिल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. फक्त या कालखंडात तुमची धावपळ होईल, स्वतःकडे लक्ष देणं होणार नाही. तेवढं आपण जर टाळलं, वेळेवरती काळजी घेतली तर चिंतेचं कारण नाही. पंचम स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह आहे, पंचमेश सप्तमात आहे. म्हणून धनु राशीच्या जातकांना सांगेल प्रेम विवाह करू नका.
कारण की सप्तमातला मंगळ हा वैवाहिक सौख्य कमी देतो. बऱ्याच जातकांच्या पत्रिकेमध्ये वैवाहिक सुखामध्ये कमतरता आल्याशिवाय राहत नाही. पंचम स्थानाचा विचार करता मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने वगैरे परदेशात जाण्याचा योग संभवेल, परंतु आपल्या वैवाहिक जीवनामध्ये वादविवाद या महिन्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण घरातल्यांच्या मर्जीनं अरेंज मॅरेजचा विवाह करावा. संततीच्या दृष्टीने विचार करता पंचम स्थानाचा संतान योग आपल्याला चांगले आहे. फक्त डॉक्टरांचा सल्ला आपल्याला घ्यावा लागेल. एका वेळेत काम न झाल्यास आपल्याला 2-3 वेळा पण डॉक्टरांकडे जावं लागू शकतं, परंतु आपण बऱ्याच वेळेला अर्धवट उपाय सोडतो, अर्धवट डॉक्टरीला सोडतो आणि चुकीच्या गोष्टी करून बसत असतो. काळजी घेणं आवश्यक आहे. तिखट पदार्थ खाण्याचे आपण वर्ज केले पाहिजे. कुठलं व्यसन असेल तर ते बंद केलं पाहिजे. षष्ठ स्थानाला रिपुरोग स्थान म्हणतात. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा दशमात आहे, म्हणजेच नोकरीत तो बढती देतोय, व्यापारामध्ये तो वाढ देतोय, राजा समान तो सुख देतोय, मोठ्या घरात पत्नीचा लाभ देतोय, त्याचबरोबर चांगल्या पतीचा लाभ देतोय. आणि या स्थानातला शुक्र ग्रह हा विवाहानंतर मोठा भाग्योदय केल्याशिवाय राहत नाही. दशमातला शुक्र मग नोकरीमध्ये मोठ्या पदाचे योग, त्याचबरोबर व्यापार वृद्धीचे योग, नोकरीमध्ये पगार वाढ होण्याचा योग, मित्र सुद्धा तुम्हाला मदत करण्याच्या दृष्टीने तत्पर असण्याचा योग या निमित्ताने दाखवतो. सप्तम स्थानात तर मंगळ ग्रह आहे, त्यामुळे विवाह करत असताना विवाह निश्चित झाल्यानंतर 2 ऑगस्टच्या नंतर मंगळ ग्रह इथे येतोय. स्थळ आपण जरी पाहिलेलं आहे तर मुलीची पत्रिका मुलाची पत्रिका व्यवस्थित ग्रहांची स्थिती ग्रह मिलन एकदा बघून घेत जा. बऱ्याच वेळेला आपण विश्वास न ठेवता विवाह निश्चित करतो आणि घाई होते त्या विवाहामध्ये आणि मग आपल्याला त्रासाला कारणीभूत ठरावं लागतं. विवाह निश्चितीच्या दृष्टीने महिना चांगला आहे, परंतु ज्या जातकांचं झालाय विवाह त्यांच्यामध्ये थोडी भांडणं वादिवाद संभवतात. दोघांपैकी एकाने कमीपणा घेतला तर जुळून येईल. अष्टमातला गुरु महाराज आहे आणि अष्टमातला गुरु हा नक्कीच धनप्राप्ती, त्याचबरोबर अचानक अकल्पित धनप्राप्ती. ज्या जातकांना शेअर मार्केट लॉटरीचं वेड आहे अशा लोकांसाठी हा गुरु धनप्रद आहे, लाभप्रद आहे. भाग्यस्थानामध्ये सूर्य ग्रह स्वराशीचा आहे, बुध ग्रह त्या स्थानामध्ये 22 तारखेला आलेला आहे आणि मग इथे धर्माचरणाच्या दृष्टीनं हा योग मोठा संभवतो. अध्यात्मामध्ये एखाद्या धर्मपीठाचं अध्यक्ष केलं जाणं, एखादी अध्यात्मामध्ये मोठी जबाबदारी मिळणं, अध्यात्मामध्ये भगवंताच्या सेवेची संधी प्राप्त होणं, गुरु कृपेची लाभ होण्याच्या दृष्टीनं तुमचे योग हे शुभ संकेत देणारे ठरतात. वडिलांसाठी हा जो रवी आहे, बऱ्याच जातकांच्या बाबतीमध्ये असं घडतं की त्यांच्या प्रकृतीला आरोग्याला इथे थोड्याफार प्रमाणात तो त्रास देऊन जातो. त्यांच्यावरती थोड्या बहुत प्रमाणात संकट येण्याचे हे संकेत या निमित्ताने निर्माण होतात. वडिलांची काळजी घेणं आवश्यक आहे. दशमस्थानामध्ये शुक्र ग्रह आहे आणि हे दशमस्थान शुक्र ग्रहाला मानवतं. राजासारखं ते सुख देतं, मोठी पद प्रतिष्ठा प्राप्त करून देतं, वस्त्र आभूषण दागिने अलंकार सगळ्या गोष्टींची प्राप्ती करून देत आहे. लाभेशाचा मालक आहे, लाभेश कर्मामध्ये आलाय, लाभाला कर्माची जोड मिळाली आहे. म्हणून कार्य कर्म करत राहा न थांबता. जो दुसऱ्यावरी विसंभला त्याचा कार्यभाग बुडाला. दुसऱ्यावरती विसंबू नका, स्वतः करा, मग बघा यशाजवळ तुम्ही जाल. व्ययस्थानामध्ये वृश्चिक राशी आहे, स्वामी मंगळ ग्रह हा सप्तमात आल्या कारणानं आपल्या जोडीदाराला शरीर कष्टपीडा जाणवू शकते, डॉक्टर इलाजाची गरज पडू शकते. अंगावरती त्रास काढण्यापेक्षा वेळीच चांगल्या डॉक्टरांचं घेतलेलं मार्गदर्शन धनु राशीच्या जातकांसाठी आवश्यक असेल. धनु राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 3 आहे, शुभ रंग पिवळा आहे. आपल्यासाठी शुभ दिवस 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 22 तारीख आणि 23 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 6 तारीख, 7 तारीख, 17 तारीख आणि 18 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठन करा, त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व वाढेल.
ओम बृहस्पतये नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.